नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला NHM अंतर्गत इथे ही पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। या पदभरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे भरली जाणार आहे, जसं की स्टाफ नर्स पुरुष असेल, मेल असेल, त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी, अशी वेगवेगळ्या प्रकारची पदे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरली जाणार आहे। ही जी पदभरती असणार विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे। तर या जाहिरातीबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला इथे मानधन तत्वावर म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही खालील पद्धतीने पदभरती करायची आहे। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाकरता पेट मुलाखत असणार आहे। ही मुलाखत तुम्हाला 15 तारखे दिवशी असणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी। त्याच्यानंतर स्टाफ नर्स असेल, स्त्री असेल, स्टाफ नर्स मेल, ANM, पब्लिक हेल्थ मॅनेजर, अशा प्रकारची विविध पदे तुम्हाला 2 तारखेपासून ते 6 मे पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायची आहे। तर आता डिटेलमध्ये समजून घेऊ कशा प्रकारे असणार आहे। तर पहिले पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळचे हे पद असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी लागेल। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। शासकीय स्थानिक संस्था किंवा ट्रस्ट खाजगी यांच्या संबंधित क्षेत्रात तुम्हाला अनुभव लागणार आहे। या पदासाठी एकूण 12 पदे भरली जात आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1, विजा क साठी 1, भज ब साठी 1, इमाओ साठी 2, साशेमाओ साठी 1, आदूब साठी 1 आणि खुल्यासाठी 3 पदे। अशा प्रकारे एकूण 12 पदे भरली जात आहेत। 70 वर्षापर्यंत इथे उमेदवार अर्ज करू शकणार आहे आणि या पदासाठी 60,000 रुपये दरमहा इतकं मानधन दिलं जाणार आहे। नंतरचं पद आहे स्टाफ नर्स स्त्रीचं पद आहे। या पदासाठी एकूण 9 जागा भरल्या जात आहेत। विजा अ साठी 1 आहे, इमाओ साठी 4 आहेत, साशेमाप्र साठी 3 आहेत आणि आदूक साठी 1 पद इथे पाहायला भेटणार आहे। याच्यासाठी एज्युकेशन लागेल तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि त्यासोबत जनरल नर्सिंग, मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग किंवा JNM अशा प्रकारचं एज्युकेशन आहे। सोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी कंपल्सरी इथे असणार आहे। या पदासाठी 20,000 रुपये दरमहा मानधन असं दिलं जाणार आहे। त्यानंतर पद आहे स्टाफ नर्स पुरुषसाठी 2 पदे भरली जात आहेत। अनुसूचित जातीसाठी 1, विजासाठी 1, अशा प्रकारे इथे पदभरती पाहायला भेटेल। या पदासाठी पण 20,000 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे स्टाफ नर्स पुरुषसाठी। त्यानंतरचं पद आहे ANMचं पद आहे। ANM साठी एकूण 12 पदे भरली जात आहेत। त्याच्यामध्ये भज क साठी 2 आहेत, इमाओ साठी 1 आहे, साशेमाप्र साठी 6, आदूक साठी 2 आणि खुल्यासाठी 1 पद। अशा प्रकारे एकूण 12 पदे ANM साठी भरली जात आहेत। 10वी पास आणि ANM कोर्स तुम्हाला उत्तीर्ण कंपल्सरी लागणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी पण तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे ANM साठी। या पदासाठी तुम्ही 38 वर्षापासून 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि 18,000 रुपये दरमहा इथे मानधन दिलं जाणार आहे। शेवटचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स मध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी भेटणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, नर्सिंग बेसिक, B.Pharm प्लस MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला पाहायला भेटेल। या पदासाठी एकच पदभरती केली जात आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। या पदासाठी 32,000 रुपये दरमहा मानधन विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारची ही पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यानंतर आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख कोणती असणार आहे। तर अर्ज करण्यासाठी तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी या पदाकरता थेट मुलाखत 15 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे। सकाळी 10 ते 2 या दरम्यान तुमची वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे। आणि नंतर स्टाफ नर्स स्त्री असेल, पुरुष, या पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरता प्रत्यक्षात म्हणजे स्वतः जाऊन किंवा कुरिअर 2/5/2025 पासून 16/5/2025 पर्यंत मला अर्ज सादर करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने। त्यानंतर वयोमर्यादा किती असणार आहे, तर अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष ही वयोमर्यादा तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निवड प्रक्रिया कोणत्या प्रकारची असणार। वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट इंटरव्ह्यू मध्ये केली जाणार आहे
आणि स्टाफ नर्स स्त्री असेल पुरुष असेल एएनएम पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाकरा गुणांकन पद्धतीने सर्व उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही तुमची 100 गुणाची निवड प्रक्रिया असणार. त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागून तुमचे ते सिलेक्शन वगैरे केलं जाणार आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्याचा पत्ता असणार आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला मपा मुख्यालय प्लॉट नंबर 1C15 किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई. त्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म इथे भरायचा आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्याचं हे प्रतिज्ञापत्र अर्जाचा या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरल्या आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी तिथून डाउनलोड करून घ्यायचे आहे. नोटिफिकेशनची PDF असेल ऑफिशियल वेबसाईट आणि आपली टेलिग्रामची आहे जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करत चला, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा तुमची कोणती तक्रार असेल आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेलला ऑलवर प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणार रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.